लव यू गणू, आणि त्याच्यावर तुझा रिप्लाय पण आहे लव यू बेबी. नाही केली चॅटिंग. बाळा म्हणजे काय? बाळा मला कधी बाळा म्हणलं नाही. चॅटिंग मी मेसेज केले, मी मेसेज केले. ते काय कोण मी नाही केलं. जन्मात तरी मला बेबी म्हणलायस का? सो हे गाइस, न्यू ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण तुम्हाला थंबनेल वगैरे सर्व कॅप्शन बघून समजलंच असेल ब्लॉग कशावरती आहे. आणि तुम्हाला मी पूर्ण समजवतो. ब्लॉग असा आहे की म्हणजे प्रँक ब्लॉग आहे हा. मी कीर्तीवरती प्रँक करतोय, कारण की खूप दिवस झाले मला कमेंट येत होते की दादा तू प्रँक कर प्रँक कर प्रँक कर. सो मला ही आयडिया एक भेटली माझ्या एका फ्रेंड कडून, तर मी हे करत आहे. तर असा सीन आहे की मी कीर्तीला आहे ना, कीर्तीच्या फोनमध्ये माझं एक न्यू वाला अकाउंट मी ओपन केलं इन्स्टाचं, आणि त्याच्यामध्ये मी त्या अकाउंटवरती मी फेक चॅट करत आहे. माझी फ्रेंड करत आहे दुसरीकडून. तर कीर्तीने ते सीन जेव्हा करेल तेव्हा कीर्तीचे रिॲक्शन किंवा कीर्ती मला काय बोलणार आहे ते मला माहित नाही. खूप भयंकर होणार आहे काहीतरी, कारण की चॅटिंग खूप एक्स्ट्रीम लेवलची केलेली आहे. त्याच्यामुळे स्वतः कीर्ती मॅडम येतील. आणि मी कीर्तीला आणि काय केलं, मी कीर्तीला सांगितलं की मी फोन आहे ना माझ्या एका छोट्या भावाला दिलाय शूटसाठी, कारण की तिला लगेच समजेल फोन मी कुठे हाईड केला असेल वगैरे लपवला असेल, त्यावरून तिला लगेच समजेल की मी प्रँक करतोय. पण तिला तरी ट्रस्ट नाही बसणार की मी कोणाशी चॅट करतोय वगैरे, काय हे असं माझं काय असेल. तरी मी ट्राय करतोय, बघू आपण. आणि कीर्ती मॅडम आता येतील. मी पण जॉबवरतून मगाशीच घरी आलोय आणि मी प्रँक करायचाच चालू केलं लगेच जस्ट आल्या आल्या. सो आपण भेटू, कीर्ती मॅडम येतील. सो आपण बघू त्यांची रिएक्शन वगैरे काय येते. मी आता फोन लपवणार आहे, आणि फोन लपवेल मी तर. आणि विषय काय आहे, मी रेडी नाही होणार जास्त, कारण मी जास्त रेडी झालो तर तिला समजेल मी ब्लॉग शूट करतोय, कारण तेव्हाच मी रेडी होतो. आणि मी असं पण रेडीच असतो, घरात आवरून वगैरे बसलेलो असतो. सो आपण भेटू पुढे, कंटिन्यू. तांदूळ आणायला जायचं. आता कुठे तांदूळ आणायचं? खाली. कोण आहे? हा कोण आहे? काय कोण आहे? कोण आहे ती मला पोरगी? कोणीतरी कोण आहे? पोरगी कोण आहे? अंकिता म्हणून. यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. कोण आहे बाळा? हा, उद्या कुठला ड्रेस घालू, टॉप घालू? तू कधी बघितलं? काय मला मेसेज येत नाही का? माझ्या ह्याच्यात अकाउंट नाही का? कशाला पण नाही का? हा, किती कोण आहे? पटकन सांग. हा, बघ मेसेज बघ सगळी. तीच आहे वरची. डिलीट का करते? दे ना, एवढं काय नाही त्याच्यात. बघू दे ना. एवढं नाही चालत ते. बघू दे. तू मेसेज केलाय? मी नाही केला तू फोन. मेसेज कोणी केलाय? हा, अरे पण जमीन बघू दे. काय अरे पण? फेक अकाउंट आहे. कसलं फेक अकाउंट आहे? अरे काय माहित ना मला, फेक अकाउंट कोणतरी काय माहिती. दे फोन. आणि त्या मूर्खाने तुला हे केलं का, पाठवलं होतं सगळं? इकडे ये तू. हसू नको, लाज वाटते का हसायला? हे बघ, मी कामावरती होते म्हणून तुला मेसेज नाही केला, मी काय बोलले नाही. हे काय आहे? जेवलास का गणू? ऐक ना, उद्या येताना कोणत्या कलरचा टॉप घालून येऊ सांग ना. परत कॉल केले. मी नाही केली चॅटिंग. झूठ बोल रहा है. ये गणू, काय कट्टा करतोय गोंडस? हा, ऍक्टिव्ह असून पण रिप्लाय नाही देत. बाळा बाळा म्हणजे काय? बाळा सासू सासू आहे काय? सासू आहे. अच्छा, तिची सासू. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. एवढा काय त्याच्यामध्ये? तुला किती मेसेज केले बाळा? बाळा काय
बाळा म्हणलं नाही. चॅटिंग मग हे मी मेसेज केले ते काय कोणायचं मी नाही केलं काय आणि काय? माझ्या नाही. मला नंबर दे ना तुझा, कॉल करेल नंतर तुला मी. थोडा घर आवरून घेते. लव्ह यू गणू. आणि त्याच्यावर तुझा रिप्लाय पण आहे, लव्ह यू बेबी. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी मी नाही केली चॅटिंग, माझ्याकडे अकाउंट नाही येते. अख्ख्या जन्मात तरी मला बेबी म्हणलायस का? अजून काय? हसायला पण लाज वाटते का तुला? हसायला अरे बा मी चॅटिंग नाही केलेली. अकाउंट बघ आहे का? फेक अकाउंट आहे, तुला बोललो ना. पण मेसेज एवढे मेसेज कसे? अरे फेक अकाउंट असलं तरी तुला लव्ह यू बोलायची गरज काय? देऊ मजा घेत होतो तू काय मजा घेत होता? असंच. डोक्याला ताप करून ठेवू नकोस हा. काय ताप नको करू, सांगते. काय ताप नको करू. मी अरे फेक अकाउंट म्हणून मी मी मजा तर घेत मला होतो. कधी बेबी म्हणलं नाहीस. त्यासाठी बेबी असायला पाहिजे. हे तर जास्त बोलू नको, समजलं ना? हात लावू नको माझ्या फोनला. अरे ती बघ आज काय म्हणली, आज वरती बघ चॅटिंग काय बघ. काय वाच तू वाच. काय चॅटिंग वरती? बघ फेक अकाउंट आहे. मूवीला पण जाऊया हा. एक एक निघायला लागलंय आता. ही दुसरी. मूवीला आपल्या प्रायव्हेट टाइम नाही भेटणार. प्रायव्हेट टाइम अरे म्हणजे फेक काय? अकाउंट आहे ते, माझ्या घेतो तुम्ही खरंच. मला वाटलं तू आहेस. मी हा मला वेळ असतो का चॅटिंग करायला? मला वाटलं ओमकार आहे. ओंकार मतलब कुछ भी काय खोटं सांगतायत अहो एकेकाची नाव. जरा तरी खरं बोला. असं मला जिम जायचं आता. फेक अकाउंट आहे, नको लक्ष देऊ एवढं काय ते. नको लक्ष देऊ. 2 माझ्या मिनिटं फोनला हात लावायचा नाही म्हणलं 2 ना. मिनिटं द्या ना. नाही 2 मिनिटं द्या. माझ्या फोनला हात लावायचा नाही. डिलीट करू दे मला ते सगळं. हा म्हणजे डिलीट कर आणि मला काय कळू नको देऊ. हा, झालं मी आता. माझी काशी करते तिकडे कामाला आणि तू इथं कर असं काय काय. मी पण कामाला जाणार समजलं का? मी पण नव्हतो आल्यावर करत. काय करतोय? अरे मी नाही केलं ते, ओमकार फोन होता माझा. तुला बोललो ना ओमकार फोन गेला माझा व्हिडिओ काढायला. आणि तो ओंकार मला मेसेज करतोय. हा काय ती पोरीचे कॉल येत आहेत, सारखे कॉल येतात. अरे कोणतरी अजून मेसेज येतात बघ. आता जस्ट नावचा मेसेज आहे, जस्ट नाव. बोल ना ग गणू. बघू एक मिनिट. जस्ट नावचा आहे गणेश. रिप्लाय कर ना. बघ तुला समजेल रिप्लाय करते. बघ बोल. काय बोलू? टाक ते, बोल ना बाळा. बोल ना पिल्लू टाक. बरं ते चल दे मला जिम जायचं, मला हा फोन घेऊन जायचं जिमला. बघ काय म्हणते, का बोलत नव्हता? हा बघ रे तुझ्या मालकाचं बघ काय चाललंय. तुझ्या मालकीने तर काय काय करून येते, काम करते, आणि तुझ्या मालकाचं बघ काय चाललंय. हे तर कोणते तूच त्याला सांग, मला माहित नाही. तू त्याला सांग. तू चालतं तुला? तुला वाटतं नाही असं करून? तुझा काय भरोसा? आपल्याला कुठली भाव देते करायला. एवढ्या पोरींशी तर बोलतोस. कुठल्या पोरींशी बोलतो? लाज वाटते का? कोणाशी बोलतो सांग की. सांगू का आता नाव? मला नाव सांगायला भाग पाडू नकोस. कोणाशी बोलतो तू सांग की. कोणाशी बोलतो? काय तू बोलते, ज्यांच्याशी बोलते त्यांच्याशी तुला माहिती, सगळ्यांचं तुला नाव माहिती आहे.
सगळ्यांची तुझी ओळख करून दिली तेवढं काय त्याच्यात. आणि म्हणून 2-3 जणांशीच बोलतो. ते सोना दिशू बोलतो, अजून सोनासोबत बोलतो. गरज काय? का मित्र-मैत्रीण झालं, म्हातार झालं लगेच. बरंच काय तेच करत बसा मग आयुष्यभर. हसू नको तू, माझं डोकं आधीच सटकलंय. आधीच सटकलंय म्हणजे मारायचं का त्याच्यात एवढं. अरे मैत्रीण नाही मग म्हणजे टाइमपास करू जाऊ, बाकी काय नाही. असं काय का बोलत नव्हता. किती मेसेज केले तुला बनू. वाचतो ना पण. एक तर आधीच मी तुला गमावलं होतं, आता नाही गमावणार. अरे तुझ्यात काय हे काय. अरे ते बळच मजा घेते कोणतरी. रडशी बिडशी रडू नको, सोडून द्यायचे का आता. अरे फेक अकाउंट आहे, थांब ना 2 मिनिटं. 2 मिनिटं थांब ना, 2 मिनिटं थांब. फेक अकाउंट आहे. रडली. बस बस. अरे फेक अकाउंट आहे, खरंच फेक अकाउंट आहे. हसू नको. करते फोन फोन दे, फोन दे ना मग माझ्यावर प्रँक करता काय? माझ्यावर प्रँक करतो तू. अरे मग कॅमेरा लगेच इथं बसल्यावर मी कॅमेरा दिसणार अरे नाही तर पण काय होणार? चांगल्याला बोलत होतो. घ्या प्लॅन फेल. परत कॅमेरा लपवायला जागा नाही माझ्याकडे, काय करू ह्या घरात. आपला प्रँक पकडला गेलेला आहे आता कीर्तीने, कारण तिथं पडदा साईडला झाला, हवाला पडदा साईडला झाला. तिथला माझा फोन दिसून आला तिला लगेच तिच्या हवेने. सो कसं वाटलं. आणि मेसेज वाचून दाखव. चल मेसेजेस तुम्हाला मेसेजेस दाखवतो. आणि हे सगळं मी माझ्या फ्रेंडची करामत आहे. तिकडून ती चॅटिंग करते लाईव्हमध्ये ही चॅटिंग वाचते. सो तुम्हाला दाखवतो चॅटिंग काय होती. दाखवायची ना. बघितली की वाचली की वरची स्टार्टिंग एक्स्ट्रीम लेवलची होती. हे अकाउंट होतं आणि त्याच्यामध्ये पहिले तिचा मेसेज आलता, हे ओळखलं का. मग हा म्हणला नाही. ती म्हणते एवढ्या लवकर विसरलास का, वाटलं नव्हतं एवढ्या लवकर विसरशील तू. अरे तर हा म्हणतो अरे हा बट तुझा पिक सेंड कर. ती म्हणते गणू आता तुला कधीपासून पीक लागायला लागले, आठवत नाही का तुला मी. तो म्हणतो कोण आहेस तू. तर म्हणते, तो म्हणतो नाही पिक सेंड कर. म्हणते ओके. ओल्ड अकाउंट का बंद केलं, म्हणजे तिने फोटो पाठवला. नंतर तो म्हणला तू आहेस का, ओल्ड अकाउंट का बंद केलं, मी किती मिस केलं यार तुला. गप्पा हा. ती म्हणते गप हा, आता तू मला विसरलास, माझे पीक मागवलेस तू डायरेक्ट. तर हजबंडमुळे आता नंतर फोन नव्हता माझ्याकडे. हा हो. हा म्हणला खूप अरे लव्ह यू टू बाळा, खूप मिस केलं माहितीये का मी तुला. हो हजबंडला कळू नाही म्हणून एकटा तरी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा ना तू. आज पण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. असं अकाउंट चॅटिंग. कब तू मला ओळखले सुद्धा नाही. इथं काय आहे, मी टाकलं होतं काश तू मला लग्नाआधी भेटली असती यार. हे पण लिहितून हो ना, मला तुझ्याशी लग्न करायचं होतं, तू केलं का लग्न, थोडं थांबला असता. हो मग कसं वाटतंय. लय डेंजर प्रँक केलास.
कसं वाटलं तुला मग? कसं वाटलं? भारी 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 पण वाटलं मला वाटत नव्हतं हे तू केलेलेस म्हणून. प्रँक नाही. म्हणजे असं करेल हा ते मला माहिती होतं. मी आधी जिथं माझं ठरलं होतं ना हा प्रँक करायचा, तिला मी आधीच बोललो होतं की ती पण मला बोलली की तू किती प्रँक केलास ना तू खोटंच वाटणार मला, असं ती बोलली होती. आणि मी पण तिला तेच बोललो होतो, कीर्ती मॅडम पण तेच बोलताय तो. पण तू आले स्टार्टिंग लय ही झालीस, तेव्हा तुला कसं काय मग एवढं तू प्रॉक पिटलीस? कारण तू लव्ह यू टू बोलला ना, लव्ह यू बेबी मधलाच, म्हणून माझं अजून डोक्यात गेला. कारण हे अकाउंट फक्त माझ्याकडे आणि तुझ्याकडेच आहे. आणि मी काय केलं हिच्या फोनमधून अकाउंट लॉग आउट केलं होतं. म्हणजे काय आलं अकाउंट लॉग इन होतं हिच्या फोनमध्ये, सॉरी हिच्या फोनमध्ये आधीपासून ते अकाउंट माझं लॉग इन होतं, दुसरं नवीन आलं म्हणून मी त्या अकाउंटला प्रँक करायला चालू केलं होतं. बोललो त्या अकाउंटलाच मेसेज करायचं वगैरे वगैरे असं तसं. बरोबर ना. सो आता आपण फ्रेश होऊ, जिमला जाऊ. कीर्ती मॅडम सकाळी जिमला जाऊन आलेत आहे ना, सकाळ सकाळी उठणं होते. अरे बापरे. आता आपण आवरू आणि जिमला जाऊ. जिमवर वर्कआउट करून मी तुम्हाला दाखवतो आज माझं वर्कआउट सेक्शन काय आहे काय नाही पूर्ण. मी पण जाणार आहे जिमला, पण 2-3 दिवसानंतर. म्हणजे एक मी महिना एक आठवडा घरीच करणार आहे वर्कआउट. जर होते का बघणार आहे, झाला तर जिम लावणार, नाही तर मग घरीच करायचं. हो कारण सो आता आपण भेटू पुढे लवकरच. मी आता चाललो जिमला. मी माझी बॅग रेडी. किती मॅडम इकडे स्वयंपाक करतायत. कसं वाटलं प्रँक? भारी वाटला ना. चला आता आपण